नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला पाहायची आहे आज आंब्यापासून आंबवडी, आंब रोल, आम पापड किंवा आम पोळी अशी सगळे नावे असलेली ह्या आंब्यापासून म्हणजे तोतापुरी आंब्यापासून सिक्रेट मसाला वापरून करणार आहोत. आपल्याला ट्रेनमध्ये मिळतं, कुठे बस स्टँडवरती गेलो तिथंही आंबवडी मिळते. गावाला जाताना नक्कीच आपण असे घेऊन फिरणारे आंबवडी आपल्याला खरंच खायला खूप आवडतं आणि तोंडात टाकलं का छान मनमोहक तृप्त झाल्यासारखं वाटतं. तशीच आंबवडी आपण घरी बनवणार आहोत. त्यासाठी घेतलेले आहेत कच्ची आंबे म्हणजे कच्च्या कैऱ्या. त्या कैऱ्या आहेत आपूस. आता सोलून तर घेतलेले आहेत, त्याचे कापही करून घेणार आहोत. झटपट होणारी आंबवडी घरच्या घरी. तोंडाला पाणी सुटतंय बनवताना. कैरी म्हटलं का सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण ह्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला घालणार आहोत, त्यामुळे आपल्या पोटाला पाचक मिळणार आहे. ही आंबवडी तुम्ही खाताना लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. त्याने सर्दी, खोकला हे काहीही न होता ही आंबवडी सगळ्यांनाच तेवढीच रुचकर अशी बनणार आहे. त्यासाठी आपण बनवणार आहोत एक सिक्रेट मसाला. आता कैऱ्या छान कापून घ्यायच्या आहेत, साल काढलेल्या, आणि त्याचे आपण काय करणार आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो. आता कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत ह्या कैऱ्या. कैऱ्या 1 किलो आहेत. 1 किलो कैऱ्याचा आम पापड बनवायचे आहेत किंवा आंबवडी. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत दालचिनीचे तुकडे, लवंगा, मिरी, वेलची असे सगळं घालून आपण वाफवून घेणार आहोत कैऱ्या, म्हणजे कैऱ्याचे तुकडे केलेले. त्यामध्ये पाणी किती घालायचं आहे? फक्त कैरी थोडीशी बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे. आता कुकर गॅसवर ठेवून द्यायचा आहे आणि त्याला झाकण लावून 3 शिट्ट्या करायच्या आहेत. झटपट होणारी रेसिपी आहे. आपल्याला खरंच घरी करताना येणार असं वाटतं, पण घरी केल्याने मस्तच होते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काळं मीठ, सुंठ, वेलचीचे दाणे हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याची पावडर बनवायची आहे. थोड्याशा 2-3 मी बेडगी मिरच्याही घेतलेल्या आहे, म्हणजे काश्मीरी असते ती, आणि ते सुद्धा आपल्याला बारीक वाटायचं आहे. अजूनही काही पदार्थ घालायचे आहे ते पहा. आता मी घालणार आहे बडीशेप, जिरं 2 चमचे, बडीशेप 2 चमचे. कारण जिरं आणि बडीशेप आपल्याला थंडावा देतं आपल्या शरीराला. उन्हाळ्यामध्ये खरंच हा पदार्थ करून पहा. आणि हा मसाला सिक्रेट आहे, म्हणजे ह्यानीच आपल्याला पोटाला थंडावा तर मिळेल, पण आपल्या पोटासाठी पाचकसुद्धा ठरेल. आता आपला बाजूला गॅसवरती ठेवलेली कुकर झालेली आहे 3 शिट्ट्या. पहा, अगदी प्युरी व्यवस्थित झालेले, अजिबात त्याच्यामध्ये गुठळी फुटळी काही राहिलेली नाही. आता आपण काय करायचं आहे, छान हलवून घेतलेलं आहे. एक चाळण ठेवायची आणि ज्या कढईमध्ये आपल्याला ठेवायचं आहे ती कढई खाली ठेवून घ्यायची आहे, म्हणजे अजिबात भांड्यांचा पसारा तर होत नाही आणि झटपट आपली ही रेसिपी तयार होते. चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. गाळायचं याच्यासाठी आहे कारण कुठे आपण दालचिनी वगैरे टाकलेली आहे ती त्याच्यामध्ये आली नाही पाहिजे, फक्त त्याचा फ्लेवर आला पाहिजे. आता गाळून झालेले आहे पहा, त्याचा मदगा सगळा निघालेला आहे. आता हे आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे. कलर न वापरता ही आंबवडी तयार होते. आता ह्यामध्ये आपल्याला दळलेली पिठी साखर, म्हणजे तुमच्याकडे पिठी साखर नसली तर मिक्सरला लावू शकता,
ती 1 वाटीभर आणि अजून अर्धी वाटीभर घालायची आहे. आधी मी आता 1 वाटी घातलेली आहे आणि थोडं हलवून झालं का परत अर्धी वाटी घालणार आहे. म्हणजे 1.5 वाटी छोटी साखर घालायची आहे. जर तुम्हाला जास्तच गोड हवं असेल तर 2 वाट्या घाला. आंबवडी म्हटलं का थोडं आंबट, गोड, तिखट, पाचक असं असलेली आंबवडी आपली तयार होणार आहे. नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल हे आंब्याचा आपण गर काढलेला आहे ते पाहून. आता थोडीशी बुडबुडे यायला लागले का परत अर्धी वाटी थोडी आपण पिठी साखर घालून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे दळलेली साखर नसेल तर अख्खी साखर असेल ती 1 वाटी पुरेशी आहे. आता थोडंसं मीठही घालायचं आहे आपलं. साधं सेंधव असेल तर सेंधव घाला, साधं असलं तर साधं घाला. छान आपल्याला घट्ट होस्तोपर्यंत हे पहा कलर बदललेला आहे आपला. ह्यालाच समजायचं आपली ही आंबवडी आता तयार होणार आहे. आंबवडी करायसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. मैत्रीण तुम्ही हलवताना आपल्याला जेव्हा पातळ असतं तेव्हा आपल्या हाताला जड लागत नाही आणि जेव्हा मिश्रण घट्ट होतं त्यावेळेस आपल्या चमच्यामध्ये आपण घेतलं का ते जड वाटायला लागतं. ही एक ट्रिक आहे मैत्रिणींनो आपल्याला आंबवडीची. झाले असं समजायला मिश्रण. आता हे मिश्रण आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे. ह्या ताटाला मी पहिलं तूप लावलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचाभर बाजूला काढून घेणार आहे आणि बाकीचं त्यामध्ये मी आपल्याला सिक्रेट मसाला मी बनवलेला आहे पाचकवाला तो घालून घेणार आहे. म्हणजे 2 टाईपच्या आपल्याला आंब्यापासून मस्त अशी आंबवडी आमरोल बनवायचा आहे. आता त्यामध्ये आपण हा मसाला घालायचा आणि मस्त चटपटीत अशी आहा तोंडाला पाणी सुटतंय माझा मैत्रिणींनो. सुंदर अशी चटपटी आमरोल आणि आंबवडी तयार होणार आहे. पहा थोडा कलरही बदललेला आहे आपण जो मसाला बनवला होता त्यामुळे. काही जण कलर वापरतात फूड कलर, पण आपल्याला फूड कलर न वापरता छान ह्याच कलरमध्ये आंबवडी बनवायची आहे. कारण कलर हे आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. आता जी मी पहिली 1 चमचा काढून घेतलेला आहे तो आपल्याला ताटामध्ये पसरून घ्यायचा आहे. आणि पसरवायची ट्रिक पहा, फक्त ताट फिरवत राहायचं आहे आणि आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. अजिबात चमच्यानी वगैरे कशानेही हलवायचं नाही मैत्रिणींनो, नाहीतर ते खाली चिकटलं जाईल. असं फक्त ताटली फिरवत राहायची आहे आणि आपला हा आमपापड तयार करून घ्यायचा आहे. एका दिवसामध्ये हा आमपापड तयार होतो. उन्हामध्ये ठेवा, पंख्याखाली ठेवा. उन्हामध्ये ठेवला तर पटकन तयार होईल, पंख्याखाली ठेवला तर थोडा वेळ लागतो. आता हे असं सेट झाल्यानंतर बाजूला ठेवून देणार आहे. हे फक्त आपण साखर आणि वेलची, दालचिनी मिश्रणामध्ये घातलेलं आहे एवढंच आहे. पण आपण पाचक सिक्रेट मसाला बनवलेला त्याचं ताट वेगळंच आहे. आता हे बाजूला ठेवून देऊ. सेट झालेलं आहे ताटामध्ये व्यवस्थित पहा. आणि ह्या दुसऱ्या ताटाला सुद्धा मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतणार आहे. आपल्याला हे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि ते दुसरं ताट होतं ते अगदी पातळ पापड होणार आहे त्याचा. आणि ह्याची बनवायची आपल्याला वड्या, म्हणजे आंबवड्या, आमपापड आंबवडी. हे सुद्धा छान असंच ताट आपल्याला फिरवून सेट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, खरंच सुंदर घरच्या घरी वर्षभर टिकणारी आमपापड किंवा आंबवडी तयार होणार आहे. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. एका दिवसामध्ये छान वाळलं गेलेलं आहे पहा. आता आपण काढून घ्यायचं आहे. ते कसं काढायचं आहे नक्की पहा. बाजूला सुरीचं टोक घालायचं आणि पटकन निघलं जातं, कारण आपण तूप लावलं होतं खाली
त्यामुळे अजिबात चिटकणार नाही. आता ह्याची आपण आंबवड्या बनवायच्या आहेत आणि बाकीचं आहे त्याचा रोल बनवू. वड्याही पटकन कापल्या जातात, काही वेळ न लागता आणि अजिबात एकमेकाला चिटकत नाही. हे पहा, सुंदर असा रोलसुद्धा तयार होईल किंवा वड्यासुद्धा तयार होईल. करून पहा. तुमच्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही जर आवडला तर घरचं चॅनल असल्यासारखं मला एक कमेंट करा. ह्याच्यामध्ये काही बदल करायचा असला तोही सांगू शकता. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हेही सांगा. आपल्या वड्या आता तयार झालेल्या आहेत. वर्षभर टिकणार तर नाही, पटकनच गायब होणार आहेत. कारण जास्त केलं तर वर्षभर टिकतं. आपण फक्त 2च ताटं केलेले आहेत. त्यामुळे चटपटीत चटकदार अशी आपली वडी, त्याच्यावरती थोडीशी पिठी साखर घालून आपण छान घोळवून घ्यायची आहे आणि डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. अगदी मस्त कितीही दिवस राहणारा हा आम पापड किंवा आम रोल, आम वड्या नक्की करून पहा. परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचत जातील. आता हा पापड इतका पातळ आहे का आपला हातसुद्धा आतमधून दिसतोय. पहा, सुंदर झालेला आहे. आपण ह्याचा रोल बनवू. मैत्रिणींनो, इतकं झटकणी होतं आणि काहीही नवीन शिकणाऱ्या असताना त्यांनीसुद्धा हा आम पापड सहजरीते बनवू शकता. आता पिठी साखर लावून आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, करून पहा आणि नक्कीच आवडला तर एक कमेंट जरूर कळवा. आम पापड, आम रोल तयार झालेला आहे आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे. माझ्या नातवंडांनी असंच कापत आहे तोपर्यंतच 2-3 आंबवड्या संपवल्या आहेत. ह्या माझ्या तर घरात राहणार नाही, तुमच्याही घरात राहणार नाही. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा.